जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। भव्य दिव्य पदयात्रेतून मदन कारंडे यांच्या प्रचाराची सांगता। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य श्री मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ आज शेवटच्या दिवशी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून पदयात्रेचे आयोजन केले होते। सदरची पदयात्रा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून चालू झाली। सदरच्या पदयात्रेमध्ये उमेदवार मदन कारंडे, महाविकास आघाडीचे तारारामी आघाडीचे माजी नगरसेवक सागरराव साळके, प्रकाश मोरवाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण, माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, शहर जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, राजू आलासे, बसया स्वामी यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख मंडळी तर शहरातील महिला वर्गासह मतदार मोठ्या संख्येने सामील झाले असले। सदरची पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी असतात तेथे फटाक्याची आतषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यात उमेदवार मदन कारंडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणाबाजी करत सारा परिसर दणाणून सोडला। या ठिकाणाहून सदरची पदयात्रा हे मलाबदे चौक व गांधी पुतळा या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पदयात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मदन कारंडे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन। मदन सीताराम कारंडे यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस असलेल्या चिन्हासमोरील मी गणेश जाधव गेले मराठा आरक्षण संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून सुरेशदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून काम करत होतो। संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही एक संघ काम केलं। त्याच्यामध्ये शहराध्यक्ष मधुकर पाटील, तिथे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, अरुण पानारे साहेब आणि मी स्वतः गणेश जाधव हे मेट्रोचे डायरेक्टर आहेत। आम्ही सातत्यानं सुरेशदादा पाटलांच्या बरोबर एक मराठा लाख मराठा म्हणून आम्ही काम करत होतो। परंतु आता आम्हाला आमचा मराठा योद्धा रणांगणामध्ये उभा असल्यामुळं आम्ही सर्व मराठा समाजानं असं ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे नेते आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब हे आमदार झाले पाहिजेत। म्हणून आम्ही सर्वजण सुरेशदादा पाटलांच्या बरोबर न राहता आम्ही असा निर्णय घेतला की मदन सीताराम कारंडे यांच्या पाठीशी उभं राहणार आणि त्यांना निवडून आणणार। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।